अष्टविनायक मंदिराचे रहस्य. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत एक अद्भुत तीर्थयात्रा आहे अष्टविनायक यात्रा. ही फक्त मंदिराची यात्रा नाही, तर ती एका प्राचीन रहस्याची कहाणी आहे. असं म्हणतात की अष्टविनायकातील 8ही गणपती वेगवेगळ्या रूपात प्रकट झाले आणि प्रत्येक मंदिरामागे एक अद्भुत कथा लपलेली आहे. खूप वर्षापूर्वी देव आणि दानव यांच्यात प्रचंड संघर्ष चालू होता. त्यावेळी पृथ्वीवर अनेक संकटे आली होती. ऋषीमुनींचे यज्ञ भंग होत होते. लोकांवर संकटे येत होती. तेव्हा सर्व देवांनी एकच उपाय शोधला, गणपतीची आराधना. मोरेश्वर. पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथे असलेले मोरेश्वर किंवा मयुरेश्वर गणपती हे अष्टविनायक यात्रेतील पहिले मंदिर मानले जाते. पुराणानुसार प्राचीन काळी सिंधू नावाचा एक शक्तिशाली असुर होता. त्याने सूर्यदेवाची कठोर तपस्या करून असे वरदान मिळवले की त्याच्या नाभीत अमृत असेल आणि त्यामुळे त्याला कोणीही मारू शकणार नाही. या वरदानामुळे सिंधू अत्यंत अहंकारी झाला आणि त्याने देव, ऋषी आणि पृथ्वीवरील लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. सर्व देवांनी गणपतीची प्रार्थना केली. रूपात अवतार घेतला आणि सिंधू असुराशी भीषण युद्ध केले. शेवटी गणपतीने सिंधूच्या नाभीवर प्रहार करून त्यातील अमृत नष्ट केले आणि त्याचा वध केला. असुराचा अंत झाल्यानंतर देवांनी त्या ठिकाणी गणपतीची स्थापना केली. त्या परिसरात मोर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या गावाला मोरगाव असे नाव पडले आणि गणपतीला मोरेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. आजही अष्टविनायक यात्रा मोरगावपासून सुरू होते आणि मोरगावाला समाप्त होते, कारण मोरेश्वराला या यात्रेचा प्रारंभ मानले जाते. सिद्धिविनायक. सिद्धी देणारा गणपती. अष्टविनायक यात्रेतील दुसरे मंदिर आहे सिद्धटेक येथील सिद्धिविनायक गणपती. हे मंदिर भीमा नदीच्या काठी वसलेले आहे आणि अत्यंत पवित्र मानले जाते. पुराण कथेनुसार एकदा भगवान विष्णू यांना मधु आणि कैटभ या शक्तिशाली राक्षसांचा सामना करावा लागला, पण त्यांना त्या युद्धात यश मिळत नव्हते. तेव्हा भगवान शिवांनी विष्णूंना गणपतीची उपासना करण्याचा सल्ला दिला. विष्णूंनी सिद्धटेक येथे कठोर तपस्या करून गणपतीची आराधना केली. गणपती त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि विष्णूंना सिद्धी व विजयाचे वरदान दिले. त्या शक्तीमुळे विष्णूंनी मधु आणि कैटभ या राक्षसांचा पराभव केला. म्हणूनच या गणपतीला सिद्धिविनायक असे नाव मिळाले, जो भक्तांना यश, सिद्धी आणि विजय प्रदान करतो. असे मानले जाते की सिद्धटेक येथे गणपतीची पूर्ण प्रदक्षिणा केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. बल्लाळेश्वराची कथा. अष्टविनायक यात्रेतील तिसरे मंदिर म्हणजे पाली येथील बल्लाळेश्वर गणपती. हे अष्टविनायकामधील एकमेव मंदिर आहे ज्याचे नाव एका भक्तावरून पडले आहे. पुराण कथेनुसार पाली गावात बल्लाळ नावाचा एक लहान मुलगा राहत होता. तो गणपतीचा अत्यंत भक्त होता. तो रोज आपल्या मित्रांसोबत जंगलात जाऊन दगडाला गणपती मानून पूजा करत असे. एकदा गावातील लोकांना वाटले की बल्लाळ मुलांना चुकीच्या गोष्टी शिकवत आहे. रागाच्या भरात त्यांनी बल्लाळला झाडाला बांधून ठेवले आणि त्या दगडाला फेकून दिले. जखमी आणि दुःखी अवस्थेतील बल्लाळ गणपतीचे नाव घेत राहिला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपती स्वतः त्या ठिकाणी प्रकट झाले. त्यांनी बल्लाळची सुटका केली आणि त्याला आशीर्वाद दिला. बल्लाळच्या भक्तीने प्रभावित होऊन गणपती म्हणाले, आजपासून या ठिकाणी मी तुझ्या नावाने ओळखला जाईन. त्यामुळे त्या गणपतीला बल्लाळेश्वर असे नाव मिळाले. आजही पाली येथील बल्लाळेश्वर गणपती भक्ती आणि निरागस श्रद्धेचे प्रतीक मानले जातात. वरदविनायक. इच्छा पूर्ण करणारा. अष्टविनायक यात्रेतील चौथे मंदिर म्हणजे महड येथील वरदविनायक गणपती. वरद म्हणजे वरदान देणारा, म्हणून या गणपतीला इच्छा पूर्ण करणारा देव मानले जाते. पुराण कथेनुसार प्राचीन काळी राजा रुक्मांगद नावाचा एक धर्मपरायण राजा होता. तो नेहमी सत्य आणि धर्माचे पालन करत असे. एकदा इंद्रदेवाच्या पत्नीला त्या राजाबद्दल आकर्षण निर्माण झाले, पण रुक्मांगदाने धर्म सोडण्यास नकार दिला. त्यानंतर अनेक घटनांमुळे राजाच्या आयुष्यात संकटे आली. या संकटापासून मुक्त होण्यासाठी राजाने गणपतीची कठोर उपासना केली. गणपती त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला संकटातून मुक्त केले, तसेच इच्छित वरदान दिले. तेव्हापासून त्या ठिकाणी गणपतीला वरदविनायक म्हणून ओळखले जाऊ लागले. या मंदिराची एक विशेष गोष्ट म्हणजे येथे एक अखंड दिवा आहे, जो अनेक वर्षापासून सतत पेटलेला आहे. भक्तांचा विश्वास आहे की
येथे मनापासून प्रार्थना केल्यास गणपती भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. चिंतामणी, चिंता हरवणारा. अष्टविनायक यात्रेतील 5वे मंदिर म्हणजे थेऊर येथील चिंतामणी गणपती. हा गणपती भक्तांच्या चिंता दूर करणारा मानला जातो. पुराणकथेनुसार प्राचीन काळी कपिल मुनी यांच्याकडे चिंतामणी नावाचे एक दिव्य रत्न होते. त्या रत्नामुळे इच्छा पूर्ण होत आणि समृद्धी मिळत असे. एकदा गणासूर नावाचा लोभी राजा कपिल मुनींच्या आश्रमात आला. त्याने त्या दिव्य रत्नाची शक्ती पाहिली आणि लोभामुळे ते रत्न जबरदस्तीने घेऊन गेला. कपिल मुनींनी गणपतीची प्रार्थना केली. गणपती प्रकट झाले आणि त्यांनी गणासुराचा पराभव करून चिंतामणी रत्न परत मिळवले. मुनींनी ते रत्न गणपतीला अर्पण करण्याचा आग्रह केला, पण गणपती म्हणाले की रत्न मुनींकडेच राहू दे आणि ते स्वतः ठिकाणी राहतील. तेव्हापासून त्या गणपतीला चिंतामणी म्हणून ओळखले जाऊ लागले, जो भक्तांच्या चिंता आणि दुःख दूर करतो. गिरिजात्मक पार्वतीचा पुत्र. अष्टविनायक यात्रेतील 6वे मंदिर म्हणजे लेण्याद्री येथील गिरिजात्मक गणपती. हे मंदिर डोंगरातील गुहेत आहे आणि अष्टविनायकातील एकमेव गुहेतील गणपती मंदिर मानले जाते. पुराण कथेनुसार देवी पार्वती यांनी येथे कठोर तपस्या केली. त्यांना गणपतीसारखा तेजस्वी पुत्र हवा होता. अनेक वर्षाच्या तपस्येनंतर गणपती त्यांच्या पुत्ररूपात येथे प्रकट झाले. म्हणून या गणपतीला गिरिजात्मक असे नाव पडले, म्हणजे गिरिजेचा पुत्र. असे मानले जाते की बालपणी गणपतीने याच डोंगरावर 15 वर्षे वास्तव्य केले आणि अनेक दैत्यांचा नाश केला. आजही भक्तांना या मंदिरात जाण्यासाठी सुमारे 300हून अधिक पायऱ्या चढाव्या लागतात आणि त्या प्रवासानंतर गुहेत विराजमान असलेल्या गिरिजात्मक गणपतीचे दर्शन होते. विघ्नहर, अडथळे दूर करणारा. अष्टविनायक यात्रेतील 7वे मंदिर म्हणजे ओझर येथील विघ्नहर किंवा विघ्नेश्वर गणपती. हा गणपती सर्व अडथळे दूर करणारा मानला जातो. पुराणकथेनुसार प्राचीन काळी विघ्नासूर नावाचा एक राक्षस होता. त्याने यज्ञ, पूजा आणि शुभ कार्यांमध्ये अडथळे निर्माण करायला सुरुवात केली. त्यामुळे ऋषीमुनी आणि देवता अत्यंत त्रस्त झाले. तेव्हा सर्वांनी गणपतीची प्रार्थना केली. गणपती प्रकट झाले आणि त्यांनी विघ्नासुराशी भयंकर युद्ध केले. शेवटी विघ्नासुराचा पराभव झाला. तो गणपती समोरच शरण आला आणि क्षमा मागू लागला. गणपतीने त्याला माफ केले, पण एक अट ठेवली, जिथे जिथे माझी पूजा होईल तिथे तू कधीही अडथळे निर्माण करणार नाहीस. त्या दिवसापासून गणपतीला विघ्नेश्वर किंवा विघ्नहर म्हणून ओळखले जाऊ लागले, जो भक्तांच्या आयुष्यातील सर्व विघ्न आणि अडथळे दूर करतो. महागणपती. अंतिम रहस्य. अष्टविनायक यात्रेतील 8वे आणि अंतिम मंदिर म्हणजे रांजणगाव येथील महागणपती. पुराणकथेनुसार प्राचीन काळी त्रिपुरासूर नावाचा अत्यंत शक्तिशाली असुर होता. त्याने 3 अभेद्य नगरे निर्माण केली होती आणि देवतांवर अत्याचार सुरू केले. देवतांनी भगवान शिवांना मदतीसाठी विनंती केली, पण युद्धाला जाण्यापूर्वी भगवान शिवांनी गणपतीची पूजा केली, कारण गणपतीला सर्व विघ्न दूर करणारा देव मानले जाते. गणपती प्रसन्न झाले आणि शिवांना विजयाचे वरदान दिले. त्यानंतर शिवानी त्रिपुरासुराचा पराभव केला. त्या घटनेनंतर त्या ठिकाणी गणपतीची स्थापना करण्यात आली आणि त्यांना महागणपती म्हणून ओळखले जाऊ लागले. असे मानले जाते की या मंदिरात गणपतीचे एक अत्यंत शक्तिशाली आणि विशाल मूळ रूप आहे, जे विशेष प्रसंगीच प्रकट केले जाते. म्हणूनच रांजणगावचा महागणपती अष्टविनायक यात्रेचा अत्यंत शक्तिशाली आणि अंतिम गणपती मानला जातो. श्रद्धा आणि अनुभव. आजही अनेक भक्त सांगतात की मोर गावात येताना एक वेगळी शांतता जाणवते. काही भक्तांना स्वप्नात गणपतीचे दर्शन झाले असे अनुभवही सांगितले जातात. भक्तांचा विश्वास आहे, जो कोणी मनापासून मोरेश्वराची प्रार्थना करतो त्याच्या आयुष्यातील अडथळे आणि संकटे दूर होतात.